नमस्कार मित्रांनो, वर्ग पहिलीत विद्यार्थी मुळाक्षरे आणि चौदाखडी वाचायला शिकलेली आहेत. त्याचबरोबर मुले छोटी छोटी वाक्येसुद्धा वाचायला शिकलेली आहेत. आता वर्ग दुसरा इयत्ता दुसरीमध्ये मुलांना वाचन कौशल्य विकसित करायचे आहे. वर्ग दुसरा हा वाचन कौशल्य विकसित करण्याचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. कारण वर्ग दुसरीत होणारे जे वाचन संस्कार आहेत हे विद्यार्थ्यांना भविष्यातील जी त्यांची शैक्षणिक प्रगती होणार आहे त्यावर परिणाम करणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा वाचाल तर वाचाल या छोट्याशा वाक्यामधून वाचनाचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केलेले आहे. वर्ग दुसरीतील विद्यार्थ्यांना छान छान सुंदर सुंदर कविता, वेगवेगळ्या प्रकारचे पाठ, संवाद, नाटिका, जाहिराती या सर्वांचा अभ्यास करावयाचा आहे. आणि या सर्व साहित्याचा अभ्यास करताना त्यांना त्याचा आनंदसुद्धा घ्यायचा आहे. आणि जर त्यांना वाचनाचा आनंद घ्यायचा असेल तर अस्खलितपणे, गतीने, अचूकपणे वाचन करणे हे फारच महत्त्वाचे आहे. परंतु वर्ग दुसरीचा वयोगट हा लहान असल्यामुळे त्यांना वाचन करताना काही अडचणी असतात, त्यांच्यासमोर काही आव्हाने येतात. वर्ग दुसरीच्या विद्यार्थ्यांना साधारणतः अशा प्रकारच्या अडचणी येतात. अडचण पहिली, वाक्यातील शब्द वाचताना मुले घाई करतात आणि त्यांच्या चुका होतात. दुसरी अडचण अशी की मुले वाक्य वाचताना काही शब्द आणि अक्षरे गाळतात किंवा त्याऐवजी वेगळे शब्द घेऊन वाक्याचे वाचन करतात. त्याचबरोबर तिसरी अडचण अशी येते की कधीकधी वाक्यामध्ये 5 ते 6 अक्षरी शब्द असतात. असे शब्द वाचताना मुले चुका करतात. त्याचबरोबर वाक्यामध्ये जर 5-6 शब्द असले तर त्यांची वाचनाची लय बिघडते. मुलं गाण्यासारखे वाचन करतात. जसं उदाहरणार्थ एक वाक्य आहे, काय काय माहिती असते दिनदर्शिकेत. हे वाक्य वाचायचं असेल तर दुसरीची मुले काय काय माहिती असते दिनदर्शिकेत अशा प्रकारचं वाचन करत असतात. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची अडचण असते की त्यांना विराम चिन्हांचा अर्थ कळत नाही. वेगवेगळे विरामचिन्हे ते समजून घेत नाही आणि त्यामुळे त्यांना वाक्याच्या अर्थाचे आकलनसुद्धा व्यवस्थितरित्या होऊ शकत नाहीत. तर साधारणतः अशा प्रकारच्या अडचणी वर्ग दुसरीच्या मुलांना येतात असे आपल्या सगळ्यांना निरीक्षणामधून लक्षात येते. विद्यार्थ्यांना वाचनात येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी वर्ग दुसरीच्या मुलांना जी आव्हाने येतात ती त्यांना पेलवण्यासाठी आपण त्यांच्यासाठी वर्ग दुसरीचं जे पुस्तक आहे ते पूर्ण पुस्तक चाळून त्यामध्ये पाठांमध्ये, कवितांमध्ये ज्या ज्या ठिकाणी त्यांना अडचणी येतात त्या अडचणी हेरून ती जी वाक्य आहेत की ज्या ठिकाणी नेमक्या त्यांना अडचणी येतात अशा वाक्यांचा एक सुंदर असा संच तयार केलेला आहे. त्या संचामधून आपण निरनिराळ्या कृती घेऊन मुलांचे वाचनातील ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करू शकतो. तर वाचन स्तर 11 यामध्ये विद्यार्थ्यांना 3 ते 5 सोप्या शब्दांनी, जोडाक्षरांसह, अचूकपणे, गतीने, विरामचिन्हांसह, आकलनासहित वाचन करणे ही जी त्यांच्यामध्ये अध्ययन क्षमता यायला पाहिजे ती क्षमता आपण निर्माण करू शकतो. इयत्ता दुसरीच्या पुस्तकातील वेगवेगळ्या पाठ आणि कविता यांमधून वाक्यांचा शोध घेऊन सर्वांग सुंदर असा एक संच तयार केलेला आहे आणि त्या संचामध्ये वेगवेगळ्या प्रकारची 30 वाक्ये आहेत. तर या संचाचा आपण सर्वात पहिले परिचय घेऊया. तर बघा, पुस्तकांचे ओझे खांद्यावर नसते हे एक वाक्य आहे ज्यामध्ये 2 जोडाक्षरयुक्त शब्द आहेत आणि 4 अक्षरी शब्दसुद्धा आहेत. अशा प्रकारचे हे वाक्य आहे. त्यानंतर एक हे वाक्य आहे, सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला. तर या वाक्यामध्ये सुद्धा आपण बघतो की विद्यार्थ्यांना जोडाक्षरांचे वाचन करायचे आहे, त्याचबरोबर 4 शब्दांचे सुद्धा वाचन करायचे आहे. त्यानंतर एक वाक्य आहे ज्यामध्ये 5 शब्द आहेत
त्यामध्ये एक जोडाक्षर असलेला ट्रॅक्टर हा शब्द आहे आणि सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली. अशा प्रकारे मुलांना त्याचे वाचन करून 5 शब्दांचे सलगपणे वाचन करायचे आहे. तर अशा प्रकारे विविध वाक्यांचा आपल्याकडे संच आहे. यामध्ये हे सुद्धा एक वाक्य आहे, शेतकरी शेतात कष्ट करतात. यामध्ये फक्त एकच जोडाक्षर असलेला शब्द आहे. तर चला आता आपण 3 ते 5 शब्द असलेली काही वाक्ये बघूया. तर यामध्ये एक वाक्य आहे, मंगळावरची मुले पृथ्वीवर आली. अशा प्रकारचं हे वाक्य आहे. तर यामध्ये पृथ्वीवर हा एक जोडाक्षर असलेला शब्द आहे आणि मंगळावरची हा 6 अक्षरी शब्द त्यामध्ये आलेला आहे. त्यानंतर आपण दुसरे वाक्य बघूया. वाक्य आहे, हिरव्यागार डोंगराआडून सूर्य उगवतो. ह्या वाक्यामध्ये आपण जर बघितले तर 2 जोडाक्षरयुक्त शब्द आहेत आणि 6 अक्षरी सुद्धा एक शब्द आलेला आहे. अशा प्रकारचे हे वाक्य आहे. त्यानंतर आपण एक तिसरं वाक्य बघूया. सर्वांनी आनंदाने खाऊ खाल्ला. या वाक्यामध्ये आपण बघितलं तर सर्वांनी आणि खाल्ला ही 2 जोडाक्षरयुक्त शब्द आहेत आणि आनंदाने हा 4 अक्षरी सुद्धा शब्द आलेला आहे. आणखी काही वाक्य बघूया आपण. एक वाक्य असे आहे, कामगार कारखान्यात काम करतात. यामध्ये आपण बघितलं तर कारखान्यात हा 5 अक्षरी आणि जोडाक्षर असलेला शब्द आलेला आहे. त्यानंतर आणखी एक वाक्य बघूया आपण. सोनाली ट्रॅक्टर पाहत उभी राहिली. या वाक्यामध्ये 5 शब्द आहेत. त्यामध्ये एक जोडाक्षर असलेला शब्द आहे. आणखी एक वाक्य बघूया. शेतकरी शेतात कष्ट करतात. या वाक्यामध्ये 4 शब्द आहेत आणि त्यामध्ये एक शब्द हा जोडाक्षर असलेला आहे, कष्ट. तर अशा प्रकारची वाक्य आपण या संचामध्ये बघितली. तर आता आपण आपल्या संचामधीलच दुसरा जो गट आहे वाक्यांचा, विरामचिन्हांची वाक्ये, तर या वाक्यामधील आपण काही वाक्यांचा अभ्यास करूया. तर पहिले वाक्य आहे, जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. तर वाक्य वाचन करताना आपण ते वाक्य कसे वाचायचे, कोणत्या गतीने वाचले पाहिजे. तर बघा, जनगण मन हे आपले राष्ट्रगीत आहे. तर अशा प्रकारे आपण वाक्य वाचायचे आहे. आणि यामध्ये आपण जर निरीक्षण केले तर आपल्या लक्षात येईल की यामध्ये एकेरी अवतरण चिन्हामध्ये जनगण मन हा शब्द दिलेला आहे. याचा अर्थ की हा शब्द वेगळा आहे किंवा त्याला आपल्याला वेगळं दाखवायचं आहे, तो महत्त्वाचा आहे. वेगळ्या प्रकारचा शब्द आपल्याला एकेरी अवतरण चिन्हामध्ये दाखवायचा असतो. तर अशा प्रकारे काही शब्द एकेरी अवतरण चिन्हामध्ये सुद्धा येत असतात. आता आपण विरामचिन्हांनीच युक्त असं दुसरं वाक्य बघूया की जे आपल्या वर्ग दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्येच आहे. वाक्य आहे, ऐकशील ना माझे, ऋतुजा म्हणाली. आता हे जर वाक्य आपण बघितलं तर यामध्ये आपल्याला आवाजाची लयसुद्धा बदलवायची आहे, गती बदलवायची आहे, कारण की या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे की नाही. तर म्हणून आपण हे वाक्य वाचताना कसे वाचायला पाहिजे, ऐकशील ना माझे, ऋतुजा म्हणाली. तर अशा प्रकारच्या या वाक्यामध्ये आपण बघतो की 3 विरामचिन्हांचा वापर केलेला आहे. एक दुहेरी अवतरण चिन्ह आलेले आहे. तर हे कशासाठी, तर ऋतुजा ही जी मुलगी आहे हिने हे बोललेलं वाक्य आहे. तिचे हे स्वतःचे शब्द आहेत. ज्यावेळी वाक्यात एखाद्या व्यक्तीचे बोललेले स्वतःचे शब्द येतात त्यावेळी ते शब्द दाखवायसाठी आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करायचा असतो. आणि हे दाखवायसाठी दुहेरी अवतरण चिन्हाचे संवादामध्ये, पाठांमध्ये फार महत्त्व आहे. आणि म्हणून हे चिन्ह आपल्याला लक्षात ठेवणे आणि ते समजून वाचणे फारच आवश्यक आहे. आणि वाक्याच्या शेवटी म्हणाली झाल्यानंतर पूर्णविराम आहे. पूर्णविराम म्हणजे आपल्याला या ठिकाणी थांबायचे आहे आणि वाक्यसुद्धा संपलेले आहे. तर अशा प्रकारे 3ही विरामचिन्हांचा आपल्याला ह्या एकाच वाक्यामधून मुलांचा अभ्यास घेता येतो. अशा प्रकारचे हे सुंदर असं वाक्य आपल्या पाठामध्ये आलेले
आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या एका वाक्याचा अभ्यास करूया. आता आपण विरामचिन्ह असलेलंच एक आणखी वाक्य बघूया. वाक्य आहे, काय काय माहिती असते दिनदर्शिकेत. हे वाक्यसुद्धा आपल्या वर्ग दुसरीच्या पुस्तकामधीलच मुलांना परिचित असं वाक्य आहे. आणि हे वाक्य वाचत असताना मुले बऱ्याचदा चुका करतात, हे आपल्याला कळलंच असेल. आपण जर मुलांना वाक्य वाच म्हटलं तर काही मुलं गाण्याच्या लयीत हे वाक्य वाचतात. काय काय माहिती असते दिनदर्शिकेत, अशा प्रकारचं वाचन केलं जाते. आणि म्हणूनच ही चूक टाळण्यासाठी अशा प्रकारच्या वाक्यांचा आपण वेगळ्या प्रकारे सराव करायला पाहिजे. आणि म्हणूनच आपण अशा प्रकारची वेगळी वाक्ये शोधलेली आहे. या वाक्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. प्रश्नचिन्ह असताना आपण ह्या वाक्याचा उच्चार कसा केला पाहिजे, याला कोणत्या लयीत वाचलं पाहिजे, याचासुद्धा आपण मुलांना अभ्यास देऊ शकतो. यानंतर आणखी एक वाक्य आहे आपल्याकडे. खूप छान असं वाक्य आहे. आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. अशा प्रकारचं हे सुंदर वाक्य आहे मुलांना शिकवण्यासाठी. या वाक्यामध्ये आपण बघतो की अवतरण चिन्ह आलेलं आहे, दुहेरी अवतरण चिन्ह. त्यानंतर एक शब्द असा आहे आलं की ज्याच्यावर शेवटल्या शब्दावर अनुस्वार आहे. तर असा शब्द आपण कसा वाचायचा? शेवटच्या अक्षरावर जर अनुस्वार दिसत असेल तर ते अक्षर आपल्याला तो अनुस्वार आपल्याला नेहमीसारखा वाचायचा नाही आहे. तर ते जे अक्षर आहे त्याला लांब स्वरामध्ये घ्यायचं आहे. जसं आपण एखादी वेळा बोलतो अगं इकडे ये, तर त्या शब्दामध्ये आपण ग कसा लांब केलेला आहे, त्याचप्रमाणे इथे आलं लला लांब करायचं आहे. तर हे सुद्धा आपण मुलांना ह्या वाक्यामधून सांगू शकतो. अशा प्रकारची बरीच वाक्ये आपल्या दुसरीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहेत आणि त्यांचा अभ्यास आपल्याला ह्या एका वाक्यावरून मुलांना देता येतो. तर अशा प्रकारचे सुंदर वाक्य आहे, याचा अभ्यास आपली मुलं करू शकतात. तर या वाक्यामध्ये आपण कसं वाचायचं? आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. अशा प्रकारे सराव घेऊन आपण अशा प्रकारची संवादयुक्त वाक्य मुलांना देऊन त्यांचा सराव चांगल्या प्रकारे करू शकतो. उद्गार चिन्ह असलेलं वाक्य आहे आपल्या वाक्यसंचामध्ये. हे वाक्यसुद्धा मुलांना परिचित असं आहे. इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना, अशा प्रकारचे वाक्य. वाचताना कसं वाचाय आपल्याला? इंग्रजीत उंदराला माऊस म्हणतात ना. आता हा ना का बरं लांब केलेला आहे? तर या ठिकाणी आपण शेवटी बघतो की कोणतं चिन्ह आहे? उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह जर असेल तर आपल्याला वाक्याच्या वाचनामध्ये आवाजामध्ये काही बदल करायचे असतात. आणि हे बदल कसे करायचे आपल्याला ह्या वाक्याच्या आधारे मुलांना एकदम चांगल्या प्रकारे समजून सांगता येतील. बऱ्याचदा काही पाठांमध्ये काही कवितांमध्ये अशा प्रकारची उद्गार चिन्ह असलेली वाक्य येत असतात आणि मग त्यावेळी आपले मुलं त्या वाक्यांचे वाचन करताना चुका करतात. तर अशा प्रकारची उद्गार चिन्ह असलेली वाक्ये आपण मुलांना सरावासाठी दिली तर मुलांचा संपूर्ण पुस्तक वाचताना सराव होऊन जाईल की त्यांनी पुस्तकातील सगळीच उद्गार चिन्ह असलेली वाक्ये कशा प्रकारे वाचायची. त्यानंतर आणखी एक वाक्य घेऊया. या वाक्यामध्ये आपण बघतो की स्वल्पविराम आहे. वाक्य वाचायचं कसं? बाई आम्हाला ऐकवा ना मग. परत एकदा मी वाचून दाखवते. बाई आम्हाला ऐकवा ना मग. आता इथे बाई झाल्यानंतर आपण बघतो की छोटासा असा इथे स्वल्पविराम दिसत आहे. स्वल्पविरामाचा काय अर्थ होतो? तर स्वल्पविराम आपल्याला सांगतो की थोडं आपल्याला तिथे थांबायचं आहे. बऱ्याचदा पाठ्यपुस्तकामध्ये सारख्या प्रकारचे शब्द असताना एका प्रकारचे शब्द असतील तर स्वल्पविराम दिलेला असतो आणि स्वल्पविराम असताना आपण त्या वाक्यांचं कसं वाचन केलं पाहिजे. तर या प्रकारे आपण त्यांना स्वल्पविरामाचा सुद्धा या ठिकाणी आपण त्यांना सराव देऊ शकतो. शिक्षक मित्रांनो, आपण आता विद्यार्थ्यांना वाचनामध्ये कोणकोणत्या अडचणी येतात त्या या व्हिडिओमध्ये बघितल्या. यानंतर आपण पुढच्या भागामध्ये
विद्यार्थ्यांच्या अडचणी कशा सोडवायच्या ते बघणार आहोत.